कल्पना करा, 50 वर्षानंतर पुन्हा एकदा मानव चंद्राच्या इतक्या जवळ जाणार आहे. यावेळी फक्त जाण्यासाठी नाही, तर भविष्यात चंद्रावर राहण्यासाठी आणि पुढे मंगळावर जाण्याचा मार्ग तयार करण्यासाठी. होय मित्रांनो, आपण बोलतोय नासा आर्टेमिस 2 मिशन बद्दल. एक असं मिशन जो इतिहास पुन्हा लिहिणार आहे. का हे मिशन इतकं महत्वाचं आहे, या मिशन वरती कोण कोण जाणार आहे आणि भविष्यात याचा काय मोठा परिणाम होणार आहे, जाणून घेऊया आर्टेमिस 2 मिशनची पूर्ण स्टोरी या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार मित्रांनो, मी रोहित, तुम्ही पाहताय टॉक मराठी. आज आपण अंतराळाच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाच्या आणि भविष्यातील गेम चेंजर ठरणाऱ्या मोहिमेबद्दल बोलणार आहोत. नासाचं आर्टेमिस 2 मिशन ही फक्त एक स्पेस मिशन नाहीये, तर मानवजातीच्या पुढच्या पिढीचा मार्ग मोकळा करणारी एक ऐतिहासिक पायरी आहे. 1969 मध्ये नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर पाऊल ठेवलं आणि त्यानंतर अपोलो मिशन जगाला चकित करून गेलं. पण त्यानंतर तब्बल 50 वर्ष झाले आपण चंद्रावर गेलेलो नाहीये. आता नासानं आर्टेमिस प्रोग्राम सुरू करून पुन्हा चंद्रावर जाण्याचा संकल्प केलाय. आर्टेमिस 1 ही मानवरहित चाचणी यशस्वी झाल्यानंतर आर्टेमिस 2 ही पहिली मानवयुक्त मोहीम ठरणार आहे. या मिशनमुळे केवळ चंद्रावर जाण्याची तयारीच नाही, तर पुढे मंगळावर जाण्याचा मार्ग देखील मोकळा होणार आहे. त्यामुळं ही मोहीम केवळ वैज्ञानिक नाहीये, तर मानवाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्वाचा निर्णय असणार आहे. आर्टेमिस 2 मिशन हे म्हणजे मानवांना घेऊन चंद्राच्या दिशेने जाणारी पहिली मोहीम चाचणी असणार आहे. या मिशन मध्ये 4 अंतराळवीर सहभागी होणार आहेत, जे पृथ्वीवरून उड्डाण घेऊन चंद्राभोवती फेरी मारून पुन्हा पृथ्वीवरती परत येतील. पण हा प्रवास अत्यंत महत्वाचा असेल, कारण यात अंतराळवीर हे डीप स्पेस मध्ये राहण्याचा अनुभव घेणार आहेत. या मिशनसाठी नासानं अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरलेलं आहे. SLS म्हणजेच स्पेस लॉन्च सिस्टीम हे जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट आहे आणि ओरियन स्पेसक्राफ्ट हे अंतराळवीरांना सुरक्षित ठेवण्यासाठी खास डिझाईन करण्यात आलेलं आहे. ओरियन मध्ये ऍडव्हान्स लाईफ सपोर्ट सिस्टीम, रेडिएशन प्रोटेक्शन आणि इमर्जन्सी एस्केप सिस्टीम हे आहे, जे अंतराळवीरांना कठीण परिस्थितीतही अंतराळवीरांना सुरक्षित ठेवेल. ही मोहीम एक प्रकारची अंतिम चाचणी असणार आहे, कारण जर हे सगळं यशस्वी झालं तर पुढील मिशन मध्ये मानव चंद्रावर 100% उतरू शकतो. या मिशनचा प्रवास खूपच रोमांचक आणि तितकाच धोकादायक असेल. सर्वात प्रथम SLS रॉकेट पृथ्वीवरून उड्डाण घेईल. त्यानंतर ओरियन स्पेसक्राफ्ट पृथ्वीभोवती फिरत चंद्राच्या दिशेनं प्रवास सुरू करेल. ट्रान्सलुनर इंजेक्शन नावाच्या प्रक्रियेद्वारे स्पेसक्राफ्ट पृथ्वीच्या कक्षेबाहेर जाईल आणि चंद्राकडे वेगानं जाईल. त्यानंतर अंतराळवीर चंद्राभोवती फेरी मारतील आणि डीप स्पेस मधील सर्व परिस्थितीचा अनुभव घेतील. या दरम्यान त्यांना रेडिएशन, एक्सप्लोजर, कम्युनिकेशन डिले आणि स्पेस डेब्रिस यासारख्या मोठ्या आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे. अंतरात प्रत्येक सेकंद हा महत्वाचा असतो. छोट्या चुकाही मोठ्या संकटात बदलू शकतात. त्यामुळे आर्टेमिस 2 हे मिशन नासासाठी एक मेक ऑर ब्रेक क्षण असणार आहे. जर ही मोहीम यशस्वी झाली तर सिद्ध करेल की मानव पुन्हा चंद्रावर जाण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. या मिशन मध्ये सहभागी होणारे अंतराळवीर देखील खूप खास आहेत. नासाचे आर्टेमिस 2 पथक, ज्यात नासाने अंतराळवीर डिझाईन वाईजमन, व्हिक्टर ग्लोवर आणि क्रिस्टिन कोच, तसेच CSA म्हणजेच कॅनेडियन स्पेस एजन्सीचे अंतराळवीर जेरेमी हॅन्सन यांचा समावेश असणार आहे. नासाने निवडलेले हे 4 ऍस्ट्रॉनॉट्स वेगवेगळ्या क्षेत्रातील अनुभवी आणि हायली ट्रेन आहेत. या टीम मध्ये एक अनुभवी कमांडर आहेत, एक पायलट आणि 2 मिशन स्पेशलिस्ट असतील. विशेष म्हणजे या मिशन मध्ये पहिल्यांदाच एक महिला, एक आफ्रिकन अमेरिकन ऍस्ट्रॉनॉट चंद्राच्या प्रवासासाठी जात आहे, जे इतिहासात एक मोठा बदल मानला जातो. हे अंतराळवीर फक्त अंतराळात जाणार नाहीये, तर ते मानवजातीच्या भविष्यासाठी एक नवीन अध्याय लिहिणार आहे. त्यांच्या प्रशिक्षणामध्ये झिरो ग्रॅव्हिटी सिम्युलेशन्स, इमर्जन्सी हँडलिंग आणि डीप स्पेस सर्व्हायव्हल यांचा समावेश असणार आहे, ज्यामुळे ते कोणत्याही परिस्थितीत हे मिशन पूर्ण करू शकतील. आर्टेमिस 2 ही मोहीम फक्त एक प्रवास नाहीये, तर भविष्यातील अंतराळ संशोधनासाठी एक मजबूत पाया आहे. या मिशनद्वारे नासा अनेक महत्वाच्या गोष्टी तपासणार आहे, जसं की लॉंग ड्युरेशन स्पेस ट्रॅव्हल मध्ये मानवी शरीरावर होणारे परिणाम, डीप स्पेस कम्युनिकेशन सिस्टीम आणि स्पेस क्राफ्टची रिलायबिलिटी. याशिवाय चंद्राच्या कक्षेतून मिळणारी माहिती पुढील मिशनसाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहे. नासाचा उद्देश आहे की चंद्रावर एक परमनंट बेस तयार करणं, ज्याला लुनार गेटवे म्हणतात. या बेसमुळे भविष्यात मंगळावर जाण्याचा मार्ग अधिक सोपा होऊ शकतो. म्हणजेच आर्टेमिस 2 हा एक ब्रिज आहे पृथ्वीपासून चंद्रापर्यंत आणि पुढे मंगळापर्यंत जाण्याचा. आर्टेमिस 2 नंतर पुढचा टप्पा असेल आर्टेमिस 3, जिथे मानव पुन्हा एकदा चंद्रावर पाऊल ठेवणार आहे. नासाचा प्लॅन फक्त चंद्रावर जाण्यापुरता मर्यादित नाही, तर तिथे कायमस्वरूपी बेस तयार करण्याचा आहे, ज्यामुळे भविष्यात मंगळावर जाणं हे अधिक सोपं होऊ शकतं. आर्टेमिस 2 ही केवळ एक स्पेस मिशन नाहीये, तर मानवजातीच्या एक स्वप्नांची सुरुवात आहे, जिथं आपण पृथ्वीच्या पलीकडे जाऊन नवीन जग शोधणार आहोत. कदाचित भविष्यात आपण मंगळावर राहू शकू. ही सगळी सुरुवात आर्टेमिस 2 पासून होणार आहे.
म्हणूनच मित्रांनो, मोहीम लक्षात ठेवण्यासारखी आहे. जर तुम्हाला अशा माहितीपूर्वक व्हिडिओ आणि रोमांचक व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि टॉक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एका भन्नाट विषयावरती भेटणार आहोत. धन्यवाद.